12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावर ड्रोन वापराबाबत आता संभ्रम निर्माण झालाय। नंदुरबारमध्ये ड्रोन कॅमेरानं शूटिंग तर संभाजीनगरमध्ये मात्र ड्रोन पेट्रोलिंगच नाही, ड्रोननं चित्रीकरण करण्याचे केवळ तोंडी आदेश देण्यात आलेत। संभाजीनगरमधील शिक्षण अधिकाऱ्यांचं हे मत आता व्यक्त करण्यात आलंय। अनेक ठिकाणी लेखी आदेश नसल्यानं ड्रोनच्या चित्रीकरणाविनाच परीक्षेला सुरुवात करण्यात आली। 12वीच्या परीक्षेत ड्रोन वापरण्यावरून राज्यात संभ्रम अवस्था पाहायला मिळते। या संदर्भात निर्णय अद्याप प्रलंबित आहे। ड्रोनचा वापर करणार की नाही याबाबत मात्र सध्या निर्णय कुठल्याही प्रकारचा घेण्यात आला नाही। संभ्रम अवस्था पाहायला मिळते। या ठिकाणी आज 12वीच्या परीक्षेला सुरुवात होते, त्यानिमित्ताने आता ही महत्त्वाची घडामोड आहे। ड्रोनच्या चित्रीकरणासंदर्भात आता संभ्रम अवस्था पाहायला मिळते। चित्रीकरणाविनाच परीक्षेला अखेर आता सुरुवात झाली आहे। खरं तर ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण होणार का, परीक्षेवरती या प्रकारे नियंत्रण ठेवण्यात येणार का, यावरती मागच्या अनेक महिन्यांपासून खरं तर चर्चा सुरू आहेत, मतमतांतर आहेत आणि या निर्णयावरती काहींनी आरोप सुद्धा केला। मात्र या निर्णयासंदर्भात आता अखेर परीक्षा सुरू झाली। मात्र ड्रोनच्या चित्रीकरणाविनाच परीक्षेला सुरुवात झाली आहे। 12वीच्या परीक्षेत ड्रोन वापरण्यावरून संभ्रमावस्था निर्माण होते। राज्यभरात 12वीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कॉपी मुक्त परीक्षा व्हावी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः शिक्षण अधिकारी लाटकर मॅडम आहे। ते आता सध्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या एका तांड्यावर आलेला आहे आणि या तांड्याचं नाव आहे शिरसाळा तांडा आणि या ठिकाणी पाहू शकतो वसंतराव नाईक व्हेकेशनल ट्रेनिंग सेंटर हा एक परीक्षा केंद्र आहे आणि या परीक्षा केंद्रावरती या ठिकाणी अचानकपणे अशा पद्धतीने या शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांच्याशी आपण या संदर्भात जाणून घेऊयात। मॅडम, आजपासून परीक्षा सुरू झालेल्या आहे, प्रत्यक्षामध्ये तुम्ही अनेक सूचना केलेल्या, नेमकं काय काय सूचना केलेल्या आहेत तुम्ही? जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व मुख्याध्यापक, केंद्र संचालक यांची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की जिल्ह्यामध्ये कुठेही कॉपी होणार नाही। यासाठी आम्ही जनजागृती सप्ताह 20 जानेवारी ते 26 जानेवारी राबवला होता। व्हिडिओ रेकॉर्डिंगसह ड्रोनद्वारे देखील चित्रीकरण करण्याचा एक तुम्हाला आदेश देण्यात आला, त्या संदर्भात काय सांगाल? तो आज रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। हो, आपल्याला व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठीच हे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन त्यांच्या परवानगीने व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या आपल्याला आदेश आहेत आणि आपण या आदेशानुसार जिल्हाधिकारी महोदय यांची परवानगी घेऊन व्हिडिओ चित्रीकरणासाठी टीम देखील निर्धारित केलेल्या आहेत। आज इंग्रजीच्या पेपरला आपण 5 जिल्ह्यातील 5 केंद्रांचं व्हिडिओ चित्रीकरण करतो आहोत। ड्रोनचं काय झालं मॅडम? ड्रोन का बरं तुम्ही चित्रीकरण रद्द केलेलं आहे? तशा सूचना आपल्याला प्राप्त झाल्या नाही। ड्रोन बाबतीच्या व्हिडिओच्या सूचना प्राप्त आहेत, त्यामुळे आपण व्हिडिओ चित्रीकरण करतो आहोत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। तर नंदुरबारमध्ये ड्रोन कॅमेरानं या संदर्भात निर्णय आला। आता संभ्रम आहे। ड्रोनच्या चित्रीकरणाने केवळ तोंडी आदेश संभाजीनगरमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांमध्ये आता हे होत आहे। अनेक ठिकाणी लेखी आदेश नसल्यानं ड्रोन शूटिंग विनाच आता अखेर परीक्षेला सुरुवात झाली आहे। राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खरं तर एक वेगवेगळा निर्णय पाहायला मिळतोय। संभ्रम अवस्था आहे। काही ठिकाणी लेखी आदेश देण्यात आले तर काही ठिकाणी अद्याप सुद्धा या संदर्भातला निर्णय हा प्रलंबित आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, 12वीच्या परीक्षेत ड्रोन वापरण्यावरून खरं तर संभ्रम अवस्था आहे। खूप आधीपासून यावरती चर्चा सुरू आहेत, बैठका झाल्यात, मतमतांतरावर आहेत, काहींनी आरोप सुद्धा या निर्णयावरती केलाय। काय सध्या ताजी अपडेट? कारण काही ठिकाणी फक्त लेखी आदेश देण्यात आले। करण जर आपण पाहिलं तर राज्य मंडळाचे ज्या सचिव आहेत डॉक्टर माधुरी सावरकर यांनी 5 फेब्रुवारी रोजी जो काढलेला आदेश आहे त्या आदेशामध्ये स्पष्टपणे असं उल्लेख आहे की यामध्ये फक्त व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावं। यामध्ये असं कुठेही उल्लेख नाहीये की त्यामध्ये ड्रोन फुटेज किंवा ड्रोन पेट्रोलिंग केली गेली पाहिजे। त्यामुळे एक हा सर्व संभ्रम निर्माण झाली। एकीकडे म्हटलं गेलं होतं की जे संवेदनशील केंद्र आहे त्यांच्यावरती ड्रोन पेट्रोलिंग केली जाईल, मात्र त्या निव्वळ आता गप्पाच निघालेला आहे। कारण की राज्यासाठी जो आदेश काढला होता त्या आदेशामध्ये कुठेही आता ड्रोनचा उल्लेख नाहीये। पण ज्या ठिकाणी या प्रत्येक जिल्ह्याला यासाठी 1.5 लाख रुपये दिले जाणार आहे या चित्रीकरणासाठी आणि त्या माध्यमातून हे चित्रीकरण केले जाणार आहे। मात्र आज जी माहिती समोर आलेली, जी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः आपल्याला दिलेली आहे त्या अनुषंगाने आणि जो निर्णय आहे त्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे की हे स्पष्ट झालेलं आहे की आता ड्रोन फुटेजसाठी कुठलाही आदेश आतापर्यंत निघालेला नाहीये। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।